आज की नारी राजनीतिक, सामाजिक, आर्थिक सभी क्षेत्रों में आगे बढ़ रही है। पर इन सब की शुरुआत कब हुई? ये कहानी है 19वीं सदी की, जहां भारत देश कई सामाजिक कृत्य जैसे विधवाओं का शोषण, बाल विवाह, देवदासी, सती जैसी प्रथाओं में जकड़ा हुआ था। पुरुष प्रधान संस्कृति में स्त्री का पढ़ना मानो अभिशाप था। ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य, क्या होगी स्त्री की दशा, वो एक स्त्री ही समझ सकती थी। और यही बदलाव लाने के लिए दो रणरागिनियों ने जन्म लिया, जिनके नाम थे सावित्रीबाई फुले और फातिमा शेख। कितनी भी परेशानी इस समाज का हर बार हम सहेंगे, पीछे नहीं हटेंगे अब अपने कदम, भारत के हर बेटी को बढ़ा के रहेंगे। उड़ाली ठिणगी लाख पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली।
शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या. प्रेम, माया, त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर. सृष्टीच्या विधात्याने तुझी स्वैर भरारी नोंदवली, भाळे तुझ्या कर्माची भाकी ते जण गोंधवली. भर दरबारात वस्त्रहीन करणारा समाज दुर्योधन आणि कौरव दुःशासनाच्या रूपानं पावला पावलावर भेटतो, म्हणून तुझ्यातली अग्नी कधी भिजलेली नाही. प्रत्येक वेळी वस्त्र पुरवायला माधव येईलच असं नाही, आणि म्हणूनच तुझ्या मनगटात असलेल्या ताकदीला शस्त्र बनव. धार चढव, डोळ्यात आग आणि अन्यायाला परतवून लावण्याची ताकद तुझ्या पावलात तुलाच निर्माण करावी लागेल. तो सरस्वती लक्ष्मीचं रूप आहेच, पण कधीतरी दुर्गा आणि चंडीचं रूप बनून आपापलेल्या नजरांसमोर पाय घट्ट रवून काळ बनून उभं राहिलं पाहिजे ते तुलाच. वासरांध आणि पुरुष प्रधान वृत्तीला रोखण्यासाठी आणि त्यांना ठोकण्यासाठी.